योहान याचा 2रा अध्याय त्याचा त्याचे 1 ते 11 वचन मी वाचतो. येशूचा पहिला चमत्कार. आणि 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. आणि येशूला व त्याच्या शिष्यांनाही त्या लग्नात बोलवले होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशूने तिला म्हटले, बाई, माझा व तुझा काय संबंध? माझी घटका अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, जे काही तो तुम्हा सांगेल ते करा. तेथे यहूद्यांच्या शुद्ध करण्याच्या रीतीप्रमाणे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या ठेवल्या होत्या. त्या 2-2 किंवा 3-3 मन पाणी मावणाऱ्या अशा होत्या. येशूने त्यांना म्हटले, कुंड्या पाण्याने भरा. तेव्हा त्यांनी त्या तोंडोतोंड भरल्या. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातून ते काढून जेवण कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. मग पाण्याचा झालेला द्राक्षरस जेवण कारभाऱ्याने चाखला आणि तो खोटला आहे हे त्याला ठाऊक नव्हते. पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा जेवण कारभाऱ्याने वराला बोलवले आणि त्याला म्हटले, प्रत्येक मनुष्य चांगला द्राक्षरस पहिल्याने वाढतो आणि लोक पुष्कळास प्याल्यावर तो नीरस द्राक्षरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. देव वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद. हा शास्त्रभाग जो आहे तो आपल्याला सर्वांना परिचयाचा आहे. परंतु ज्यावेळेस आपण हा शास्त्रभाग बघतो, आपण अनेकदा याच्याविषयी या शास्त्र भागाविषयी या प्रसंगाविषयी अनेकदा वाचलेला आहे, ऐकलेला आहे, शिकलेलो आहोत. तरी पण 1-2 गोष्टी आपण आज त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करूया, ज्या देवाने मला दाखवल्यात. सर्वात प्रथम ह्या प्रसंगामध्ये एक समस्या एक आलेली आहे आणि त्या समस्येमधून जो घर मालक आहे किंवा जो लग्नाचा ज्याच्या घरात विवाह आहे, तो कदाचित त्या समस्येमुळे घाबरला असेल किंवा तो काळजीत असेल, की आता द्राक्षरस संपलेला आहे आणि आपण करायचं काय? आणि अशा समस्या विवाहाचा हा प्रसंग आहे आणि ती सोडवली नाही, तर कदाचित तो लज्जित होऊ शकतो किंवा त्याची फजिती होऊ शकते. कारण ज्यावेळेस एखाद्या घरात लग्न असतं, त्यावेळेस सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आणि विशेषतः खाण्यापिण्याच्या गोष्टी, तर त्या कशा असतात, की व्यवस्थित बघत असतात. परंतु ही जी समस्या आहे, ही विवाहापुरती नाहीये. तर ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनात अशा समस्या येतात, भले आपल्या घरात विवाहाचा प्रसंग नसेल, परंतु असे अनेक प्रसंग असतात, की त्यामध्ये आपल्याला काय होतात, की आपली फजिती होती किंवा आपण लज्जित होतो किंवा आपण ती समस्या सोडवायचं कसं ह्याचा विचार करतो, ती कधी-कधी सुटत नाही. परंतु ज्यावेळेस आपण देवावरती डिपेंड असतो किंवा देव आपल्या आयुष्यात असतो, त्यावेळेस मात्र आपल्याला लज्जित व्हावं लागत नाही किंवा आपली फजिती होत नाही. का? कारण की आपल्याला आपली समस्या सोडवण्यासाठी आपल्यासोबत जो आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त असतो. जसा की या लग्नात ज्यावेळेस आपण बघू या प्रसंगात, की तिथे प्रभू येशू ख्रिस्त होता. तर ज्यावेळेस आपण 2ऱ्या वचनामध्ये बघतो आणि येशूला व त्याच्या शिष्यांनाही त्या लग्नात बोलवले होते. काय केलं होतं? आमंत्रित केलेलं होतं. निमंत्रण होतं. येशूला त्या लग्नात आमंत्रित केलेलं होतं. म्हणजेच काय आहे, की फक्त या लग्नात आमंत्रित केलेलं होतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी ज्यावेळेस आपण हे जीवन जगतो, त्यावेळेस आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनात आपण त्याला आमंत्रित केलेलं आहोत का? आपण त्याला निमंत्रण दिलेलं आहे का? बघा, ज्यावेळेस आपण एखादं लग्न असेल किंवा कार्यक्रम असेल, तर काही-काही लोकं असे असतात, की ते विथआऊट इन्व्हिटेशन येत नाहीत किंवा आमंत्रित केल्याशिवाय येतच नाहीत. म्हणजे कार्यक्रम असेल तर आणि प्रोग्राम असेल तर आपल्या घरात किंवा कुठला मंडळीचा किंवा कुठला. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या जीवनाचा विचार करतो, जर माझ्या जीवनामध्ये मी प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रित केलं नाही, तर तो कसा येणार? किंवा मी त्याला स्वीकारलं नाही. माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये त्याला आमंत्रित केलं नाही, तर तो माझ्या जीवनावरती ताबा कसा मिळवेल? किंवा माझ्या आयुष्यातल्या समस्या कशा सुटल्या जातील? नाही सुटल्या जाणार ना. बघा, जर कोणी विथआऊट इन्व्हिटेशन एखाद्या प्रोग्रामला येत नाही, एखाद्या कार्यक्रमाला येत नाही, तर विथआऊट इन्व्हिटेशन तो व्यक्ती किंवा तो मनुष्य आपल्या जीवनात कसा येऊ शकतो? नाही येऊ शकत. म्हणून आपलं पहिलं काम काय आहे, की माझं हे काम आहे, की मला प्रभूला माझ्या जीवनामध्ये आमंत्रित करायचंय. माझ्या ज्या किल्ल्या आहेत जीवनाच्या त्याच्या ताब्यात दिल्या पाहिजेल. कारण की ज्यावेळेस बघा, समस्या सोडवण्यासाठी आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्त असतो, त्यावेळेस आपल्याला काळजी करायची गरज नाही. ज्या प्रकारे बघा,
येशू आणि त्याचे शिष्य तारवात होते आणि काय झालं की वारं सुटलं, वादळ सुटलं. येशू तारवात असून देखील काय झालंय की त्याचे शिष्य घाबरले आणि त्याचे शिष्य घाबरून त्याला म्हटले, तुला आमची काळजी नाही का? आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने उठून काय केलं की ते वादळ थांबवलं. म्हणजेच काय तिथं तो असून देखील आपण कधी-कधी काय करतो घाबरतो. आपल्या आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्त असून देखील आपण काय करतो त्याच्यावरती अविश्वास दाखवतो. असं न होता आपण काय केलं पाहिजे त्याला पूर्णपणे आमंत्रित केलं पाहिजे आणि जे काही आपलं आहे समस्या त्याला आपण काय केलं पाहिजे त्याला माहिती असतात आणि ज्यावेळेस तो आपल्या सोबत असेल त्यावेळेस त्या नावेत प्रभू येशू ख्रिस्त होता तो उठला आणि ती समस्या त्यांनी सॉल्व्ह केली. या लग्नात प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि ती समस्या सॉल्व्ह केली. तसेच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त असेल, तर त्या ज्या येणाऱ्या समस्या आहेत, त्यांना तोंड द्यायला तो काय आहे? समर्थ आहे. ते सॉल्व्ह करण्यासाठी काय आहे? तो समर्थ आहे. आपण या वचनाकडे जाऊया आणि यहुदियांच्यात 1 दिवसाचं लग्न नव्हतं ते. तर ते 7 दिवसांचं लग्न होतं. म्हणजे त्यावेळेस तशी परंपरा असेल कदाचित, की 7 दिवसाचं लग्न आणि अशात काय होतं, की काही कमी पडलं नाही पाहिजे. ज्यावेळेस एखाद्याच्या घरात आपल्या म्हणजे आपल्या काय कुणाच्याही घरात लग्न असलं, तरी ते लोकं काय करतात, की पाहुण्या लोकांना काही कमी नाही पडलं पाहिजे. खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, राहण्यामध्ये आणि इथं काय झालं होतं, की तो आनंदाचा दिवस होता त्या घरमालकाच्या घरात. काय? आनंदाचा. का? कारण की लग्न होतं. परंतु जर द्राक्षरस संपला आहे असं लोकांना बघा जेवण संपलं की लोकं काय करतात? नावं ठेवतात. परंतु तो आनंदाचा दिवस त्यांचा कशाचा दिवस झाला असता? दुःखाचा. कारण की त्यांची कदाचित इज्जत कमी झाली असती समाजामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये. का? कारण की लोकांना तो द्राक्षरस पुरला नसता. बघा त्यावेळेस अनेक लग्न झाले. काय झाले? त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणजे ज्या काळामध्ये अनेक लग्न झाले. पण ह्या लग्नाचं विशेष या पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख करण्यात आला आणि तो इतिहासात नोंद घेण्यात आली. का? त्याचं एकच कारण होतं, की त्या लग्नाला प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रित केलेलं होतं. आणि त्या आमंत्रण दिल्यामुळे त्याची उपस्थिती त्याची महत्वाची होती आणि त्याची उपस्थिती तिथं होती म्हणून त्या घरामध्ये जी समस्या उद्भवली होती ती समस्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केली? रिसॉल्व्ह केलेली आहे. म्हणूनच काय तात्पर्य प्रभू येशू घरामध्ये, जीवनामध्ये, कामामध्ये, सामाजिक जीवनामध्ये सगळीकडे सोबत असणे खूप गरजेचं आहे. फक्त लिमिटेड म्हणजे आपण मंडळीत जातो तेवढ्यापुरतं प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासोबत ठेवणं हे महत्वाचं नाही. तर आपल्या घरामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपण ज्यावेळेस जगतो त्यावेळेस सगळीकडे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत असला पाहिजे. आणि ज्यावेळेस हा द्राक्षरस जो होता, हा द्राक्षरस फक्त द्राक्षरस नसून हा काय आहे तुमच्या आणि माझ्यासाठी ईश्वरीय आनंद आहे. जो आनंद त्या घरामध्ये जाणार होता, तो आनंद प्रभू येशू ख्रिस्ताने काय केला, की परत तो आनंद त्यांनी त्या द्राक्षरसाच्या द्वारे दिलेला आहे. ईश्वरीय आनंद. ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये देवाचा आशीर्वाद किंवा देवाने दिलेल्या गोष्टी ज्यावेळेस आपला आनंद हिरावून जात असतो, त्यावेळेस आपल्याला आनंद परत कोण देऊ शकतो? तो प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी काय असलं पाहिजे? म्हणून आपण काय येशूच्या सोबत चालणे महत्वाचं आहे. आपण येशूच्या सोबत राहणे महत्वाचं आहे आणि त्याच्या उपस्थितीत जीवन जगणं महत्वाचं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या आहेत आणि त्याला सर्वात प्रथम आपण आमंत्रित केलं पाहिजे. तर आज आपण आमंत्रण देणं महत्वाचं होतं आणि आज आपण आपल्या आयुष्यात त्याला आमंत्रित करूया. दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण बघतो, दुसरा अध्याय आणि 3रं वचन. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. बघा ज्यावेळेस आपण विश्वासणारे या नात्याने जगत असतो, त्यावेळेस आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपण काय केली पाहिजे? समजून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ती परिस्थिती समजून घेतो आणि त्याच्यामध्ये कशाची गरज आहे, कशाची समस्या कुठली आहे आणि त्याची गरज काय आहे आणि ती गरज कोण सोडू शकतं, हे आपण समजलं पाहिजे. आपण ॲज अ मीडिएटर म्हणून जरी आपण कुणासाठी काम केलं, तरी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची आई तिथं काय करत होती, येशूच्या आईने जाणले, महसूस केलं तिने. काय केलं महसूस, की इथे एक समस्या झालेली आहे. ही समस्या झालेली आहे आणि तिने समजलं, की ही समस्या कोण सोडवेल? जी समस्या त्या घरात झाली होती, ती समस्या तिने समजली. ती समजून ती विचार केली. विचार करून ती काय म्हटली, ही समस्या कोणी सोडवू शकतं, हे समजून ती लोकांकडे नाही गेली. त्याच्या शिष्यांकडे नाही गेली. तिथले पुढारी असतील त्यांच्याकडे नाही गेली. ती कोणाकडे गेली? येशूकडे गेली. काय म्हटले, की
मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. ती येशूकडे गेली. आणि ज्यावेळेस ती त्याच्याकडे गेली याचा अर्थ काय, की ती काय झाली, की एक चॅनल झाली आशीर्वादाच्या. काय, शी बिकेम अ चॅनल ऑफ अ ब्लेसिंग, म्हणजे ती जरिया झाली, कारण झाली ती एक आशीर्वाद त्या घरासाठी, आनंद परत मिळवण्यासाठी. कदाचित कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केला, करणारच होता, परंतु कदाचित जर मरियेने सांगितलं नसतं तर कदाचित त्यांची फजिती झाली असती. परंतु तसं न होता मरियेने काय केलं, एक जरिया बनली आनंदाचा. एक जरिया, एक काय झाली, ती ती एक चॅनल बनली आशीर्वादाचा. आणि तिला समजलं की ही समस्या कोण सोडू शकते. आज तुम्ही आणि मी ज्यावेळेस ख्रिस्ती जीवन जगतोय, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या आजूबाजूची परिस्थिती आपण जाणली पाहिजे. आजूबाजूची समस्या जाणली पाहिजे. घरामधली समस्या जाणली पाहिजे, मंडळीतली समस्या जाणली पाहिजे, समाजाची समस्या जाणली पाहिजे, इव्हन आपण देशाची समस्या जाणली पाहिजे. आणि हे आपण सर्व इतरांकडे न जाता त्या समस्याचं सोल्युशन कोणाकडे, त्या समस्येचं उत्तर कोणाकडे, तर ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे. आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे सांगितलं पाहिजे. आपल्याला आराम कोणाकडून मिळू शकतं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे. आपल्याला गॅरंटी कोणाकडून मिळू शकते, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून. आपल्याला जी कमी आहे आपल्यामध्ये, जे कुठल्या गोष्टीची कमी आहे ती पूर्ण कोण करू शकतं, प्रभू येशू ख्रिस्त. आपल्याला दुःखातून आनंद कोण देऊ शकतं, तर तो प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण एक चॅनल बनलं पाहिजे, आपण एक काय जरिया बनलं पाहिजे, आपण एक कारण बनलं पाहिजे. कशासाठी, समस्या जाणून त्या समस्या देवाकडे सांगितल्या पाहिजेत. वैयक्तिक असतील, घरातील असतील, शेजारीचे असेल, राज्याची असेल, देशाची असेल. का, कारण आपण देवाची लोक आहोत आणि आपण एक एक चॅनल बनलं पाहिजे आशीर्वादासाठी. नाही की कुणाच्या शापासाठी, नाहीतर कुणाला दुःख देण्यासाठी, कधीच नाही. ज्या प्रकारे ही मरिया त्या काय काय झाली, ती जरिया झाली, ती ब्लेसिंग ऑफ चॅनल झाली, चॅनल ऑफ ब्लेसिंग झाली ती. तर दुसरा मुद्दा जो होता, की आपली आजूबाजूची परिस्थिती समजून आपण काय केलं पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे. त्या समस्येचं रिसॉल्व्ह कोण करू शकतं, प्रभू येशू ख्रिस्त. तिसरी गोष्ट काय आहे, की परमेश्वराची योजना जी होती त्याचे आपण काय झाले पाहिजे, हिस्सेदार झाले पाहिजे, आपण हिस्सा झाले पाहिजे. आता इथे ज्यावेळेस आपण मरियाच्या बद्दल आपण ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस ती त्या योजनेची काय झाली, हिस्सा झाली. ती हिस्सा झाली, ते चाकर लोक हिस्सा झाले, ते जे कुंड होते, जे ते रांजण होते दगडाचे, ते देखील त्या काय झाले, योजनेचे हिस्सा झाले. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण त्या वचनामध्ये बघतो, की त्या येशूच्या आईला काही गरज नव्हती, कारण त्या घर मालकाचा हा काय होता, प्रॉब्लेम होता. ती बोलली असती, ती डोळे बंद करून गेली असती, मला काय करायचे, द्राक्षरस संपला. कित्येकदा आपण असंच करतो, की मला काय करायचंय, हा आपला प्रॉब्लेम नाहीये, हा आपल्या आपल्या ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम नाहीये, हा माझ्या मंडळीचा प्रॉब्लेम नाही, हा माझ्या घराचा नाही, हा माझ्या बंधूचा नाही. आपण डोळे झाकून काय करत असतो, जात असतो. पण आपण तसं न करता ह्या ह्या मरियेने जशी प्रभूच्या योजनेचा हिस्सा झाली, तसं आपण देखील प्रभूच्या अनेक योजना असतात, त्याचा आपण हिस्सा बनले पाहिजे. ती काय झाली, की ती डोळे झाकून नाही राहिली, ती तशीच गप्प नाही राहिली, ती चुप्प नाही राहिली, ती गेली. प्रभूची जी योजना होती त्याची हिस्सा झाली, तिने प्रभूला सांगितले. तिने प्रभूला बघा, एक शब्द किंवा एक वाक्य तिने बोलली, एक बात. एका गोष्टीमुळे किंवा एका शब्दामुळे आपण दुसऱ्याच्या जीवनात काय आणू शकतो, आनंद आणू शकतो. एका शब्दामुळे आपण प्रभूकडे आरोळी केली तर त्या बंधूचं, त्या बहिणीचं किंवा त्या परिस्थिती बदलू शकते, किंवा त्याला राहत मिळू शकते, सोल्युशन मिळू शकतं. ही गोष्ट मरियेकडून आपण आज इथं शिकले. आपण काय केलं पाहिजे, देवाच्या योजनेचे हिस्से बनले पाहिजे. आणि ती जाताना काय सांगते, चाकरांना तिने काय सांगितले, जे काही तो तुम्हाला सांगेल ते करा. तिने काय केलं, की त्या चाकरानं सांगितलं, जे काही तो तुम्हाला सांगेल ते करा. आणि त्यावेळेस तिथे 6 रांजण होते. ते चाकर देखील त्या प्रभूच्या योजनेचे काय झाले, हिस्सेदार झाले. हे रांजण देखील, दगडाचे रांजण देखील प्रभूच्या योजनेचे काय झाले, हिस्सेदार झाले. ज्यावेळेस त्या चाकरांना सांगितलं, प्रभूने काय सांगितलं, 7व्या वचनात येशूने त्यांना म्हटले, कुंड्या पाण्याने भरा. तेव्हा त्यांनी त्या तोंडोतोंड भरल्या. मग त्यांनी त्यांना सांगितले, आता त्यातून ते काढून जेवण कारभाडे न्या. या 2 वचनामध्ये 3 गोष्टी घडलेल्या आहेत. काय, की त्या चाकरानं सांगितले, तुम्ही कुंड्या भरा, रांजण भरा, त्याच्यातून काढा आणि त्या जेवण कारभारीकडे
देऊन टाका. म्हणजे 3 गोष्टी चाकरांनी केलेल्या आहेत आणि या 3 गोष्टी करण्यासाठी त्यांनी प्रभूवरती विश्वास ठेवला. चाकर त्या घरमालकाचे होते, चाकर प्रभू येशू ख्रिस्ताचे नव्हते. चाकर घाबरले का? नाही घाबरले. कित्येकदा असं होतं आपल्याला देव जे सांगतो ते करत नाही, आपण घाबरतो. मी घाबरतो. चाकर घाबरले का? त्यांनी विचारलं का त्यांच्या मालकाला जाऊन, की हा प्रभू असा-असा बोलतोय? नाही. तिथं असं काहीच लिहिलं. त्यांनी काय केलं, की काठोकाठ भरले. त्यांनी शक घेतला का? बरेचदा आपण काय करतो, की शक घेतो. म्हणजे अविश्वास दाखवतो, की माझ्या जीवनात असं होईल का? प्रभू करू शकतो का? नाही करू शकत. एवढं मोठं काम कसं होऊ शकतं? नाही होऊ शकत. परंतु ज्यावेळेस ते चाकर घाबरले नाही, त्यांनी अविश्वास दाखवला नाही, त्यांनी शक घेतला नाही. म्हणजे त्यांनी काय केलं? आज्ञा पाळल्या. म्हणजेच काय? प्रभूने जे सांगितलं तसं त्यांनी केलं आणि तसंच आज देव तुम्हाला आणि मला सांगतोय, की काय? की आपण ते केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण चौथा मुद्दा बघूया, चौथा मुद्दा असा होता, की येशू जे काही सांगतो ते करा. आणि आज इथून जात असताना, इथून आपण विचार मननामध्ये घेत असताना, आज जर आपल्याला लज्जित नसेल व्हायचं, आज जर आपल्याला फजिती करून नसेल घ्यायचं, आज जर आपल्याला अद्भुत कार्य बघायचे असतील, कोणाच्या आयुष्यात, स्वतःच्या आयुष्यात, इतरांच्या आयुष्यात, तर आज आपल्याला काय सांगितलंय? जसं प्रभूने जसा तो सांगेल तसं आपण केलं पाहिजे. बघा, तुम्हाला मला आठवतं, परमेश्वराने नोहाला सांगितलं, की तू तारू बनव. नोहा विदाऊट शक, कोणतंही अविश्वास न दाखवता, कोणतंही शक न घेता त्याने काय केलं? तारू बांधायला सुरुवात केली. त्याने देवावरती अविश्वास दाखवला का? एवढा मोठा तारू मी कसा बांधेल? तू पाऊस खरंच पाडणार आहेस का? तो लज्जित झाला का? तो फजित झाला का? नाही. कारण त्याने देवाने सांगितलं, ज्या मेजरमेंटने सांगितलं त्या मेजरमेंटने त्याने काय केलं? तारू बनवला. त्याने शकच नाही घेतला. ज्यावेळेस पेत्र, आंद्रिया ते लोक काय असतात, की समुद्रात ते थकून येतात. रात्रभर ते मासे पकडतात. मासे भेटत नाहीत. किनाऱ्यावरती येऊन जातात. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, तुम्ही चला तारू काय करा? खोल पाण्यात हाका. खोल पाण्यात जावा घेऊन. आणि ज्यावेळेस खोल पाण्यात जातो त्यावेळेस प्रभूला तो काय सांगतो, की काय? प्रभू त्यांना काय सांगतो, तुम्ही जाळे टाका. आणि जाळे टाकल्यानंतर काय झालं, की ते पूर्ण जाळं काय झालं, की भरून आले माशांनी. एवढे भरले, की त्यांना उचलत म्हणजे उचलण्याची कॅपॅसिटी नव्हती. एवढे मासे त्यांना भेटले. देव तुमच्या आणि माझ्या आयुष्यात अद्भुत कार्य करायला तयार आहे. आपण त्याच्यावरती विश्वास दाखवला पाहिजे. आपण विदाऊट शक त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. का? कारण की ज्या वेळेस बघा, त्यांनी सांगितलं, ह्या बघा तुम्ही आपण सर्वजण अभ्यास करतो. आपण सर्वजण पवित्र शास्त्र वाचतो. अद्भुत गोष्टी त्यांनी या पवित्र शास्त्रात केलेल्या आहेत. त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेस त्याच्यासमोर लंगडे आले, तर त्यांना काय म्हटलं? तू उठ आणि तुझी बाज उचल. तू उठ आणि चाल. लगेच ते काय चालू लागले. मेलेल्यांना त्यांनी काय केलं? उठवलं. स्पर्श करून उठवलं, आवाज देऊन उठवलं. अद्भुत असं कार्य त्यांनी लोकांना त्यावेळेस दाखवलं. आज बरेचशा ठिकाणी काय करतात, की चमत्कारासाठी लोक जातात. परंतु ह्या आकाशाखाली, ह्या धर्तीवरती प्रभू येशू ख्रिस्त सारखे चमत्कार करणार कोणी नाहीये. प्रभू येशू ख्रिस्तासारखं अद्भुत कार्य करणार कोणी नाहीये आणि ते होणार पण नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्हाला मला काय करायचंय, की जे तो सांगेल, जसं तो सांगेल, जसं त्याने सांगितलंय तसं आपण केलं पाहिजे. तशा आपण आज्ञा पाळल्या पाहिजे. तुमच्या आणि माझ्या जीवनात अद्भुत कार्य होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यावरती विश्वास ठेवून, विदाऊट एनी डाऊट आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून, आपण त्याच्या आज्ञा पाळून आपण तसं चाललं पाहिजे. त्यामुळे आपण काय नाही होणार? लज्जित होणार नाही. त्यामुळे आपली फजिती होणार नाही. आणि ज्यावेळेस या घराला आनंद भेटला, तो ईश्वरीय आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनात जर हरवला असेल, तर तो आपल्याला परत मिळू शकतो. त्याच्यासाठी करायचंय काय, की आपल्या जीवनात त्याला आमंत्रित करायचंय. आपल्या जीवनात आमंत्रित करून आपल्याला त्याच्या सोबत चालायचं आहे. त्याच्या सोबत राहायचं आहे. त्याच्या उपस्थितीत आपल्याला जीवन जगायचंय. त्यानंतर आपण काय करू शकतो? इतरांसाठी जशी मर्या इतरांसाठी काय आनंदाचं एक काय झालं? जरिया झालं. चॅनल ऑफ ब्लेसिंग झालं. तसं तुमच्या आणि माझ्याकडून कोणाच्या जीवनात आनंद किंवा त्याचं दुःख असेल ते दुःख जाऊन त्याला आशीर्वाद मिळेल देवाकडून, हा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज आपण इथंच थांबूया आणि आज आपण इथून जात असताना आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये देवाकडे ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपण सांगितल्या पाहिजे, जेणेकरून तो जसं सांगेल तसं आपण केलं पाहिजे. देव असलेल्या वचनावरती आशीर्वाद द्या.